व्यक्त केली की राज्याचं नेतृत्व काय स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी उभा केलेल्या भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून देशभरामधले विद्यार्थी इथं शिक्षण घेतात। आज विद्यापीठाचा 31वा वर्धापन दिन होता। डीम्ड युनिव्हर्सिटीचा 31वा वर्धापन दिनाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून अतुलजी सावेसाहेबांनी आम्ही दोघेही उपस्थित होतो। बाळासाहेब हे आदरणीय स्वर्गीय कदम साहेबांचे राजकीय वारसदार आहेत, त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच त्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कामाबद्दलच्या आणि भारतीय विद्यापीठाच्या एकूण सगळ्या विकासासाठीच्या शुभेच्छा दिल्या आणि राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा त्यांच्या चाललेल्या कामाबद्दल सुद्धा त्यांना आपण शुभेच्छा दिल्या। सर, राज्यात तापमान वाढलंय, अनेक आरोग्य विभाग काय काळजी घेते सध्या? कारण अनेक जिल्ह्यात म्हणजे ज्या जिल्ह्यात पूर्वी तापमान 38 राहायचं तिथे 40-42 झालेलं आहे। काय नेमकी उपाययोजना राज्य सरकारकडून सुरू आहे? ते आपण बघितलं असेल की यावर्षीचा पावसाळा, यावर्षीचा हिवाळा आणि यावर्षीचा उन्हाळा हे सगळ्याच गोष्टी यावर्षी दरवर्षीपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त आहेत। त्यामुळे उष्माघाताचे बळी जाऊ नयेत यासाठीची जी व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करायला पाहिजे। त्यासाठी स्वतंत्र कक्ष यापूर्वी दरवर्षीच्या एकूण नियोजनाप्रमाणे जे असतात त्या सगळ्याबद्दल सुद्धा सतर्कतेने आम्ही सूचना दिलेल्या आहेत। त्या ठिकाणी स्वतंत्र कक्ष स्थापन केलेत। त्या कक्षांच्या माध्यमातून उष्माघाताचे जे पेशंट्स असतील त्यांना योग्य ते औषधोपचार करण्याबद्दलच्या संपूर्ण यंत्रणा राज्यभरातल्या सर्व हॉस्पिटल्समध्ये आपण उपलब्ध करून दिलेल्या आहे। बघितलं तर एकीकडे पावसाचा अलर्ट दिला आहे तर दुसरीकडे उष्णतेचा पण उष्णघाताचा दिला आहे। यासाठी काही शेतकऱ्यांसाठी पण वेगळी यंत्रणा आपली असणार आहे, कारण याच्यात सगळ्यात फटका हा शेतकऱ्यांना पण बसतो बदलत्या वातावरणात। नाही, बदलत्या वातावरणाचे एकूणच सगळे परिणाम आपण बघतोय, कारण आजपर्यंतची उन्हाची तीव्रता यापूर्वी नव्हती त्याच्यापेक्षा जास्त होते। किंवा आपण बघितलं असेल पाऊससुद्धा ज्या पद्धतीनं पडतोय त्या सगळ्यामुळं एकूणच सगळं आपलं समीकरण बदलतंय, बिघडतंय आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांवरती सुद्धा होतोय। त्यामुळे साहजिकच आपण सर्वजण हवामानशास्त्राच्या कृषी विभागाची आमची यंत्रणा त्यासाठी सातत्यानं शेतकऱ्यांच्यासाठी सूचना देते आणि शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आवश्यक सर्व सहकार्य करण्याबद्दल आम्ही सर्वजण तत्पर आहोत। चला, थँक्यू।